नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्समधला पहिला चॅप्टर युनिट्स अँड मेजरमेंट्स याचा अभ्यास आपण आता बरेच दिवस झाला सुरू केलेला आहे. यामध्ये आपण आज एक महत्त्वाचा टॉपिकचा अभ्यास करणार आहोत आणि त्या टॉपिकचं नाव आहे डायमेन्शन्स. हा टॉपिक इतका इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला पूर्ण 11वी आणि 12वी या दोन्ही वर्षांमध्ये या डायमेन्शन्सचा उपयोग होणार आहे. ज्या फिजिकल क्वांटिटीजचा आपण अभ्यास करतो, ज्या फिजिकल क्वांटिटीज आपण बघतो, त्या प्रत्येक फिजिकल क्वांटिटीजचे डायमेन्शन्स आपल्याला लिहिता यायला पाहिजेत. आणि ते कसे लिहायचे, कसे काढायचे, डायमेन्शन्स म्हणजे नेमकं असतं तरी काय आणि या डायमेन्शन्सचा उपयोग काय वगैरे, हा सगळा अभ्यास या व्हिडिओमध्ये आपण आज बघूया. चला तर मग सुरू करूया आपण. डायमेन्शन्स हा जो टॉपिक आहे, या डायमेन्शन्सला आपण मराठीमध्ये मिती असं म्हणायचं आहे. डायमेन्शन्स म्हणजे काय? मिती. आता हे डायमेन्शन्स कशाचे? फिजिकल क्वांटिटीचे, म्हणजे भौतिक राशींचे. डायमेन्शन्स ऑफ ए फिजिकल क्वांटिटी. आपल्याकडे टोटल फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी किती आहेत? 7 आणि 2 सप्लिमेंटरी. मग आपण 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज ज्या आहेत, त्या सगळ्या फिजिकल क्वांटिटीज जेव्हा आपण रिप्रेझेंट करत असतो, दाखवत असतो, तेव्हा त्या प्रत्येकाला काही ना काही आपण सिम्बॉल दिलेला आहे. जसं पाहता, समजा आपल्याकडे पहिली फिजिकल क्वांटिटी आहे लेंथ, त्याला आपण सिम्बॉल दिला आहे L. त्याच्यानंतर मास आहे, ही फिजिकल क्वांटिटी फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी, त्याला सिम्बॉल आपण M दिलेला आहे. त्यानंतर टाईम ह्या फिजिकल क्वांटिटीला सिम्बॉल दिलेला आहे T. त्यानंतर टेम्परेचर तापमान या फिजिकल क्वांटिटीला आपण दिलेला आहे सिम्बॉल K. इलेक्ट्रिक करंट ही जी फिजिकल क्वांटिटी आहे, या फिजिकल क्वांटिटीला आपण सिम्बॉल दिलेला आहे I. त्यानंतर लुमिनस इंटेन्सिटी या फिजिकल क्वांटिटीला आपण सिम्बॉल दिलेला आहे C. आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स ही जी 7वी फिजिकल क्वांटिटी आहे, या फिजिकल क्वांटिटीला आपण सिम्बॉल देतो आहोत MOL, म्हणजे मोल. हे जे सगळे सिम्बॉल्स जे आहेत 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीला आपण दिलेले, हे डायमेन्शन्स त्या फिजिकल क्वांटिटीचे रिप्रेझेंट करताना यांचा आपण उपयोग करायचा आहे. जसं आता तुम्हाला मी एक एक्झाम्पल सांगणार आहे आणि ते एक्झाम्पल सांगणार आहे डायमेन्शनचं, आणि त्याच्यावरून आपण त्या डायमेन्शन्स म्हणजे नेमकं काय, त्याची डेफिनेशन काय, हे आपल्याला बघता येईल. चला तर मग एक कुठली तरी फिजिकल क्वांटिटी घेऊया आणि त्याचं आपण डायमेन्शन्स कसे काढायचे बघूया आपण. एक साधी सोपी फिजिकल क्वांटिटी सुरुवातीला मी घेतो, ती पहा. एरियाला आपण मराठीत काय म्हणतो? क्षेत्रफळ. क्षेत्रफळ कसं काढतो आपण? एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे, तर कसं काढायचं? एरिया A = लेंथ इंटू ब्रेड्थ, म्हणजे लांबी गुणिले रुंदी. आता एरिया A = लेंथ इंटू ब्रेड्थ हे आपल्याला माहिती आहे, म्हणजे त्याचा फॉर्म्युला माहिती आहे, लेंथ इंटू ब्रेड्थ. मग डायमेन्शन जेव्हा आपण कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचे असे काढत असतो, तेव्हा त्या फिजिकल क्वांटिटीचा जो फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे किंवा तो आहे, तो फॉर्म्युला तुम्हाला येणं आवश्यक आहे. आणि जर तो फॉर्म्युला तुम्हाला येत नसेल तर मात्र डायमेन्शन्स काढायचं थोडंसं तुम्हाला कठीण जाईल. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी पहिलं काम काय करायचं आहे, जेवढ्या फिजिकल क्वांटिटीज तुम्हाला झालेल्या आहेत किंवा पुस्तकात बघा, त्या सगळ्या डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीजचे त्याचे फॉर्म्युलेज जे आहेत प्रत्येकाचे, ते फॉर्म्युलेज तेवढे बघा आणि त्याचा अभ्यास करा. तुम्हाला फॉर्म्युला येणं आवश्यक आहे, म्हणजे डायमेन्शन्स काढायला सोपं जाणार आहे. आता उदाहरणार्थ आपण घेऊयात एरिया इज अ फिजिकल क्वांटिटी. लेट अस सी हाऊ टू फाइंड द डायमेन्शन्स ऑफ एरिया. आता इथं बघा, हा फॉर्म्युला A = L × B. मग आता L फॉर व्हॉट? L फॉर लेंथ. मग आत्ता मी जे 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी घेतले, त्यामध्ये लेंथला आपण काय सिम्बॉल दिलेला आहे? L. त्यानंतर काय दुसरं? ब्रेड्थ म्हणजे रुंदी म्हणजे काय मोजतो आपण? लेंथ, मास, टाईम, टेम्परेचर, करंट, अमाऊंट ऑफ सबस्टन्स आणि लुमिनस इंटेन्सिटी. ह्या सगळ्या फिजिकल क्वांटिटीमध्ये ब्रेड्थ म्हणजे काय मोजतो? तर परत लेंथच मोजतो. ब्रेड्थ म्हणजे रुंदी म्हणजे लेंथ म्हणजे अंतरच मोजतो ना आपण, त्यामुळे परत एकदा आपण Lच लिहायचं. मग आता बघा, याचा पॉवर इथं काहीच नसतो म्हणजे 1 असतो, याचाही पॉवर काहीच नाही म्हणजे 1 असतो.
जर पायासारखा असेल तर घातांकांची बेरीज आपण करतो. इफ बेसेस आर सेम देन इंडायसेस आर टू बी ॲडेड. म्हणजे 1 + 1 किती होणार 2. म्हणजे एलचा पॉवर किती झाला 2 झाला. मग आता जवळजवळ सगळ्याच फिजिकल क्वांटिटी ज्या असतात त्या 3 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीवर अवलंबून असतात. एक लेंथ, दुसरं मास आणि तिसरं टाईम. या तिघांवर जास्त फिजिकल क्वांटिटीज अवलंबून आहेत. जर करंटवर अवलंबून असेल तर के आपण घ्यायचं. जर टेम्परेचरवर अवलंबून असेल तर के घ्यायचं. त्यानंतर इलेक्ट्रिक करंटवर अवलंबून असेल तर आय घ्यायचं. इथं लुमिनस इंटेन्सिटी असेल तर सी घ्यायचा. अमाऊंट ऑफ सबस्टन्स असेल तर MOL घ्यायचं. पण जनरली तीनच फिजिकल क्वांटिटी, त्याच्यावरच जास्ती करून सगळ्या फिजिकल क्वांटिटी अवलंबून असतात. त्यामुळे आपण LMT असं या ठिकाणी लिहायचं आणि त्याला एक असा स्क्वेअर ब्रॅकेट करायचा. असा स्क्वेअर ब्रॅकेट केल्यानंतर इथं आपण प्रत्येकाचे पॉवर्स लिहायचे. पॉवर्स म्हणजे घातांक लिहायचे. एलचा पॉवर इथं किती लिहिणार, इथं 2 आहे म्हणजे याच्यात 2 लिहायचा. एमचं काय आहे का संबंध, म्हणजे मासचा काही संबंधच नाही त्यामुळे 0. टी टाईमचा काही संबंध आहे का एरिया काढत असताना, नाही, त्यामुळे त्याचाही 0. म्हणजे L⁻² किंवा L2 M0 T0. हे जे असं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपण लिहिलं त्याला म्हणायचं डायमेन्शन्स. म्हणजे डायमेन्शन्स ऑफ एरिया आर L2 M0 T0 असं सांगायचं. मग या ठिकाणी जर तुम्हाला त्या एरियाचं युनिट पाहिजे असेल तर कसं काढता येईल पहा. एलचं युनिट, एल फॉर लेंथचं युनिट काय मीटर. त्याचा पॉवर 2 आहे त्यामुळे इथं 2 लिहायचं. म्हणजे M⁻², M² असं थोडक्यात होणार. हे मासचं पॉवर 0 आहे, टाईमचा पॉवर 0 आहे त्यामुळे ते सोडून द्यायचं. त्याचं युनिट काही घ्यायची गरज नाही. त्यामुळे आता M⁻² म्हणजे M² आलं. सो दिस इज द युनिट ऑफ एरिया. म्हणजे SI युनिट किंवा युनिट जर आपल्याला काढायचं असेल तर आपण त्याचे घातांक जे आहेत ते घातांक 2 वाढवले. आणि जर किलोग्रॅम मी घेतलं इथं तर किलोग्रॅमचं घातांक किती येईल, मासचं युनिट किलोग्रॅम आहे, किलोग्रॅमचा घातांक 0 येईल. टाईमचं युनिट सेकंद आहे, सेकंदचा घातांक तो पण 0 येईल. म्हणजे हे जे युनिट्स आहेत फंडामेंटल युनिट्स म्हणतो आपण याला, मीटर, किलोग्रॅम, सेकंद, ह्या फंडामेंटल युनिट्सचे जे पॉवर्स आहेत, पॉवर्स म्हणजे घातांक, आपण कितीनी वाढवले किंवा कितीनी लिहिले तर युनिट मास जे मीटर जे आहे, लेंथचं युनिट मीटर, त्याचा पॉवर लिहिला 2. मास युनिट किलोग्रॅम, त्याचा पॉवर लिहिला 0 कारण त्याचा संबंधच नाही आहे. त्यानंतर टाईमचं युनिट आहे सेकंद, सेकंदचा पॉवर किती लिहिला 0 कारण त्याचा संबंध इथं येत नाही. त्यामुळं हे जे पॉवर आपण वाढवलेले आहेत फंडामेंटल युनिट्सचे, ते जे पॉवर आहेत ते वाढवलेले, त्यालाच म्हणायचं डायमेन्शन्स ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी. म्हणजे एरियाचे डायमेन्शन्स काय 2, L2 M0 T0 किंवा M2 म्हटलं तरी या ठिकाणी आपण चालेल. म्हणजे M⁻² म्हणजे M² ॲक्च्युली युनिट आहे. मास एरियाचं युनिट काय मीटर² हे युनिट आहे एरियाचं. तर अशा पद्धतीनं आपण डायमेन्शन म्हणजे काय, आता एकदा डेफिनेशन आपण बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा इथं, द डायमेन्शन्स ऑफ ए फिजिकल क्वांटिटी आर डिफाइन्ड ॲज द पॉवर्स टू विच द फंडामेंटल युनिट्स आर रेज्ड टू ऑब्टेन द युनिट ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी. म्हणजे ते फंडामेंटल युनिट जे आहेत, जसं आत्ता आपण मीटर, किलोग्रॅम, सेकंद, त्यांचे पॉवर आपण कसे वाढवले. मीटरचा पॉवर लिहिला 2, किलोग्रॅमचं लिहिला 0, सेकंदचं लिहिला 0. तर हे पॉवर जे आपण वाढवले ते डायमेन्शन, त्या पॉवरलाच म्हणायचं त्या फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन्स. सो व्हॉट आर डायमेन्शन्स, डिफाईन डायमेन्शन्स असं म्हटल्यानंतर काय सांगणार, द पॉवर्स टू विच द फंडामेंटल युनिट्स आर रेज्ड टू ऑब्टेन द युनिट ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी. तर आता तुम्हाला काय काय करायचं आहे, एखादी आता दुसरं एक्झाम्पल मी तुम्हाला घेऊन दाखवतो म्हणजे तुम्हाला परत एकदा डायमेन्शन म्हणजे काय आणखी चांगलं लक्षात येईल. दुसरं एक्झाम्पल घेऊयात आपण. हे पहा, आता मी दुसरी एक फिजिकल क्वांटिटी घेतो. ती दुसरी फिजिकल क्वांटिटी आहे व्हॉल्यूम. व्हॉल्यूमला मराठीत काय म्हणतो आपण, आकारमान. आकारमान V, व्हॉल्यूम V. कसं काढतो आपण व्हॉल्यूम, ते फॉर्म्युला जो आहे त्या व्हॉल्यूमचा तो तुम्हाला येणं आवश्यक आहे, माहिती असणं गरजेचं आहे. त्याचा सगळ्या म्हणून तर तुम्हाला मी सांगतोय जेवढ्या फिजिकल क्वांटिटीज आहेत सगळ्यांचे फॉर्म्युलीज तुम्ही अभ्यास करा, पाठ करून ठेवा की जेणेकरून हे डायमेन्शन्स काढताना सोपं वाटेल. लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, असा फॉर्म्युला व्हॉल्यूमचा आपल्याला माहिती आहे. मग आता आपण व्हॉल्यूमच्या या फॉर्म्युल्याप्रमाणे आपण आता काय करूयात, प्रत्येकाचे
सिम्बॉल्स घेऊयात. आता हे पहा, एल फॉर लेंथ मोजतो म्हणजे आपण ते 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीची मगाशी जी यादी केली आपण त्याच्यामध्ये काय मोजतो, परत एकदा एल मोजतो म्हणजे कॅपिटल एल, बिग एल सिम्बॉल दिले आपण. ब्रेड्थ म्हणजे रुंदी मोजतो म्हणजे त्यापैकी काय मोजतो, परत एकदा एल. हाईट म्हणजे एच म्हणजे काय मोजतो आपण नेमकं, परत लेंथच मोजतो त्यामुळे परत एकदा एल. मग ह्यांचे पॉवर्स काहीच नाही म्हणजे 1 असतंच तिथं, असं लिहिलं की दिसतं. ते L1 तिघांचं एल पॉवर 1, बेस पायासारखा आहे त्यामुळे 1 + 1 + 1 काय होणार 3 झालं पहा L3. मग डायमेन्शन्स कसे लिहायचे, LMT असं लिहायचं आणि त्याला असा एक स्क्वेअर ब्रॅकेट करायचा आणि एलचा पॉवर किती घ्यायचा, इथे किती आला 3 आला, 3 घ्यायचा. एम म्हणजे मासचा काही संबंध आहे का इथं, व्हॉल्यूम मोजताना नाही त्यामुळे 0. टाईमचा पॉवर 0 कारण टाईमचाही संबंध नाही. मग अशा प्रकारे डायमेन्शन्स ऑफ व्हॉल्यूम आर L3 M0 T0 असं सांगायचं आणि या पद्धतीनं स्क्वेअर ब्रॅकेट करून त्याचे डायमेन्शन्स लिहायचे. आता याचं SI युनिट जर तुम्हाला पाहिजे असेल किंवा युनिट जर पाहिजे असेल तर आपण काढू शकतो पहा, त्याचे पॉवर्स कसे वाढवू शकतो पहा. युनिट याचं आता लेंथचं युनिट काय मीटर, मासचं युनिट काय किलोग्रॅम, टाईमचं युनिट काय सेकंद. मग आता मीटर हे लेंथचं युनिट आहे, मग लेंथचं पॉवर किती आहे 3 त्यामुळे इथे 3 लिहायचं. मासचं युनिट आहे किलोग्रॅम, मासचा पॉवर 0 आहे त्यामुळे इथं पण किलोग्रॅमचं 0च लिहायचं. टाईमचं युनिट आहे सेकंदचा टाईमचा पॉवर आहे 0 त्यामुळे सेकंदचा पॉवर पण 0च येणार. म्हणजे M3 kg0 S0 असं आपल्याला प्रत्येकाचे डायमेन्शन्सवरून युनिट काढता येतील. मग आता हे kg0 म्हणजे S0 म्हणजे सोडून देऊया आपण, ते काय नाही लिहिलं तरी चालतं. त्यामुळे M⁻³ हे झालं युनिट, त्याला म्हणायचं मीटर क्यूब किंवा क्युबिक मीटर. अशा प्रकारे डायमेन्शन्स आपण काढू शकतो. अजून एक एक्झाम्पल घेतो मी, बघा लक्ष द्या. वेलॉसिटी ही फिजिकल क्वांटिटी तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. वेलॉसिटी म्हणजे वेग, वेलॉसिटी v इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाईम किंवा डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. मग डिस्प्लेसमेंटला मी S म्हणतो, टाईमला T म्हणतो. पहा फॉर्म्युला हा माहिती पाहिजे, मगाशी मी सांगितलं तुम्हाला सगळ्या फिजिकल क्वांटिटीचे फॉर्म्युलेज माहिती करून घ्या. आता डिस्प्लेसमेंटचं काय बरं, आता डिस्प्लेसमेंट मोजतो म्हणजे ते 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीपैकी काय मोजतो, एल मोजतो त्यामुळे परत एल लिहायचं. टाईम, आता डिनॉमिनेटरमध्ये टाईम आहे, टाईम या फिजिकल क्वांटिटीसाठी ते आपण जे 7 फंडामेंटल काढल्या त्याचं सिम्बॉल टाईमचं T, बिग T, टाईम म्हणजे T मोजतो आपण. दोघांचे पॉवर काहीच नाही म्हणजे 1 1 असतातच त्यामुळं डिनॉमिनेटरचं जे टर्म आहे ती न्यूमरेटरमध्ये जर मी घेतली तर काय पहा T⁻⁻1. मग झालं पहा. आता डायमेन्शन्स LMT असं लिहायचं आणि त्याला स्क्वेअर ब्रॅकेट करायचा आणि प्रत्येकाचे पॉवर लिहायचे. आता एलचा पॉवर किती 1, एमचा पॉवर किती 0, टीचा पॉवर किती -1. त्यामुळे असं लिहायचं सांगायचं, दी डायमेन्शन्स ऑफ वेलॉसिटी आर L1 M0 T-1. अशा पद्धतीनं त्याचे डायमेन्शन्स आपण सांगायचे. तर अशी कुठली फिजिकल क्वांटिटी तुम्हाला दिली की या पद्धतीनं तुम्ही ते डायमेन्शन्स लिहू शकता, ते डायमेन्शन्स काढू शकता. अजून एक एक्झाम्पल सांगतो पहा, लास्ट एक्झाम्पल, आणि मग नंतर काही एक्झाम्पल्स तुम्ही स्वतः, तुम्हाला मी होमवर्क देतो त्याचे तुम्ही डायमेन्शन्स काढायचे आणि नंतर आपण तुमचे आलेले डायमेन्शन्स, तुमचं आलेलं उत्तर बरोबर आहे की नाही आपण चेक करूयात. ओके हां. आता पहा अजून एक एक्झाम्पल घेतो. इलेक्ट्रिक चार्ज ही एक फिजिकल क्वांटिटी आहे. आता याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. पहा इलेक्ट्रिक चार्ज, त्याला आपण सिम्बॉल दिलेला आहे Q. Q इज द सिम्बॉल फॉर इलेक्ट्रिक चार्ज. मराठीमध्ये याला आपण काय म्हणायचं, विद्युत प्रभार Q. मग आता एखादी फिजिकल क्वांटिटी त्याचे डायमेन्शन्स काढायचे आहेत तर त्याचा फॉर्म्युला माहिती पाहिजे असं आपण म्हटलं मगाशी. मग इथं आता कोणता फॉर्म्युला घेऊया, करंट इज इक्वल्स टू चार्ज डिवायडेड बाय टाईम. इलेक्ट्रिक करंटचा फॉर्म्युला आहे पहा, चार्ज अपॉन टाईम म्हणजे I इज इक्वल्स टू Q/T. देअरफॉर Q इज इक्वल्स टू I इंटू T. म्हणजे Qचा फॉर्म्युला मिळाला I इंटू T. मग आता हा जो Qचा फॉर्म्युला आहे इलेक्ट्रिक चार्ज Q, त्याचे डायमेन्शन्स आपण या फॉर्म्युल्यावरून आपण काढूया. हे पहा Q इज इक्वल्स टू I इंटू T.
मग आता आय म्हणजे इलेक्ट्रिक करंट. मग आपण मगाशी जे 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी बघितल्या त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंटला आपण काय सिम्बॉल घेतलं, आय लिहायचं. नंतर पुढे काय, टाईम टी, स्मॉल टी. मग आपण ज्या 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीपैकी काय मोजतो, टाईम मोजतो, म्हणजे टी, बिग टी, मोठा टी. दोघांचाही पॉवर इथं लिहायचा, आय रेस टू 1 टी रेस टू 1. मग आता आपले डायमेन्शन्स लिहायचे आहेत ना आपल्याला. मग आपण एल लिहायचं, एम आणि टी लिहायचं. आणि आता इलेक्ट्रिक करंट ही एक ॲडिशनल फिजिकल क्वांटिटी आहे, त्या ठिकाणी त्याचं रिलेशन आलेलं आहे, त्यामुळे ती पण घ्यायची इथं डायमेन्शन्समध्ये. आणि असा एक स्क्वेअर ब्रॅकेट त्याला करायचं. सगळ्या फिजिकल क्वांटिटीज लिहित असताना, डायमेन्शन्स लिहित असताना, तर तिथं आपण असा स्क्वेअर ब्रॅकेट करणं कंपल्सरी आहे. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये डायमेन्शन्स अशा पद्धतीनं रिप्रेझेंट करण्याची ही पद्धत आहे. मग यल म्हणजे लेंथ. लेंथ मोजतो का आपण, चार्ज मोजताना नाही, त्यामुळे त्याचा पॉवर 0. एम फॉर मास. मग मास मोजतोय का आपण इथं, नाही, त्याचाही पॉवर 0. टी फॉर टाईम मोजतोय का, हो मोजतो, 1. आय फॉर इलेक्ट्रिक करंट मोजतो का, हो मोजतो, 1. म्हणजे डायमेन्शन्स ऑफ इलेक्ट्रिक चार्ज आर L0, M0, T1, I1 असं आपल्याला आन्सर या ठिकाणी मिळतं. पहा, आता डायमेन्शन्स म्हणजे काय हे तुम्हाला मला वाटतं नक्की लक्षात आलं असेल. तर इथं बघा, मी ही डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर हे 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीजचे सिम्बॉल्स, यल, लेंथला यल, मासला एम, टाईमला टी, के, टेम्परेचरला के, करंटला आय, त्यानंतर लुमिनस इंटेन्सिटीला सी आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्सला MOL. अशा प्रकारे हे लिहायचं. आणि आता इथं एक एक्झाम्पल घेतलं, एरिया इज इक्वल्स टू लेंथ इंटू ब्रेडथला पण लेंथच घ्यायचं, कारण लेंथच मोजतो, त्यामुळे L⁻², म्हणजे L2, M0, T0 असे डायमेन्शन्स तिथं आपल्याला मिळतात. ओके, आता दुसरे एक्झाम्पल आपण एक बघूया. CET, JEE आणि नीटसाठी या ठिकाणी डायमेन्शन्स कसे लिहायचे पहा. मी तुम्हाला म्हटलं की ह्या 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज ज्या आहेत, या 7च्या 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी त्या ठिकाणी आपण अशा घेऊ शकतो. पण लेंथला L आहे, त्यानंतर मासला M आहे, टाईमला T, बिग टी, मोठा टी, टेम्परेचरला K, त्यानंतर इलेक्ट्रिक करंटला I आणि अमाऊंट ऑफ लुमिनस इंटेन्सिटीला C आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्सला MOL. अशा प्रकारे प्रत्येकाचे घातांक लिहिलेत पहा, ABCDEFG. मग हे जे ABCDEFG जे आहे याला काय म्हणायचं, डायमेन्शन्स. आणि ते पॉवर आपण जे वाढवतो त्या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीचे किंवा त्या फंडामेंटल युनिट्सचे, ते पॉवर जे आहे ते लिहिलेले, त्याला म्हणायचं डायमेन्शन्स. आणि हे डायमेन्शन्स अशा प्रकारे आपण लिहितो, कारण LMT असं लिहायचं, ABC. 3 फिजिकल क्वांटिटीवर जास्ती करून अवलंबून असतात, त्यामुळं तिघांचा या ठिकाणी असा आपण उल्लेख करू शकतो. ओके, आता एक एक्झाम्पल बघा. एरिया आणि व्हॉल्यूम हे तुम्हाला मी सांगितलं, ते या ठिकाणी घेतलं. अजून एक एक्झाम्पल आपण घेऊया. डेन्सिटी आणि व्हेलॉसिटीचं तर आत्ता सांगितलं. डेन्सिटीचा काय फॉर्म्युला आहे, मास अपॉन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे लेंथ इंटू ब्रेडथ इंटू हाईट, म्हणजे L3. त्यामुळे इथं लेंथ 3, मास अपॉन लेंथ L⁻3. मग आता मासचं M1 हे मास कसं, मास मोजतो म्हणजे आपण M मोजतो, त्यामुळे M लिहायचं, मास डिवायडेड बाय लेंथचा पॉवर 3. त्यामुळे काय झालं पहा, M1 L वर घेतल्यानंतर न्यूमरेटरमध्ये घेतल्यानंतर -3 होणार, M1 L-3 आणि T0. त्यामुळं डायमेन्शन्स काय झाले, M1 L-3 आणि T0. किंवा असं सुद्धा आपण लिहू शकतो, हे L आधी घ्यायचं, म्हणजे याप्रमाणे L अगोदर घेऊया आपण, L-3, त्याच्यानंतर मासचं M ते 1 आणि टाईमचं T0. तर हे सुद्धा असं तर आपण लिहू शकतो. L अगोदर घेतल्यानंतर असंही आपल्याला लिहिता येतं, L-3, M1 आणि T0. ओके, आता तुम्हाला होमवर्कला मी डायमेन्शन्स देतो आहे, इथं लिहितो आहे मी. होमवर्क पहा या ठिकाणी. इथं तुम्ही होमवर्क कंप्लीट करा. होमवर्कला H फॉर होम, W फॉर वर्क. आता तुम्हाला कोणते फिजिकल क्वांटिटीज देतो पहा मी. पहिली फिजिकल क्वांटिटी तुम्हाला होमवर्कसाठी आहे
वेलॉसिटी वेलॉसिटी मला वाटतं झालं आपलं. वेलॉसिटी नाही, ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशनला मराठीत काय म्हणतो आपण? त्वरण. त्यानंतर फोर्सला बल म्हणतो. ह्या सगळ्यांचे फॉर्म्युलेज तुम्हाला यायला पाहिजेत बरं का डायमेन्शन काढण्यासाठी. म्हणजे तुम्ही काय करा, टेक्स्टबुकमध्ये सगळे फॉर्म्युलेज दिलेले आहेत, ते सगळे फॉर्म्युलेज तुम्ही बघा प्रत्येकाचे आणि त्याचा अभ्यास करा, मग तुम्हाला डायमेन्शन्स काढता येतील नक्की. त्यानंतर तिसरी फिजिकल क्वांटिटी घेऊयात आपण, मोमेंटमला मराठीत काय म्हणतो आपण? संवेग. संवेग. त्याच्यानंतर इम्पल्स, EIMPULS, इम्पल्स. त्याचाही फॉर्म्युला टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे. त्याच्यानंतर वर्क. ते एवढ्या फिजिकल क्वांटिटी आहेत ना, तुम्ही यादी खूप करू शकाल. प्रेशर, एवढे तुम्ही होमवर्कला घ्या. एवढे 6 फिजिकल क्वांटिटीज तुम्हाला मी होमवर्कला दिलेले आहेत. या 6च्या 6 फिजिकल क्वांटिटीजचा अभ्यास करा, त्याचे डायमेन्शन्स काढा, त्याचे फॉर्म्युलेज बघा टेक्स्टबुकमध्ये, आणि मग आपण डायमेन्शन हा टॉपिक पुढे कंटिन्यू करूया. ओके, थँक्यू.